चॅनल. तर कालचा ब्लॉग मी इथेच संपवला होता आणि इथेच आता आजचा ब्लॉग सुद्धा मी इथेच सुरू करते. तर आता आपण फिरणार आहे जंगल सफारी. चला तर. इथे तिकीट्स काढायचे. आम्ही ऑनलाईन बुकिंग करून ठेवली होती, त्याच्यामुळे तिकीटची काही गरज नाही. खूप म्हणजे खूप ऊन असल्यामुळे सर्व ॲनिमल्स सावलीत झोपलेले होते आणि मला वाटत नाही की पुढचेही ॲनिमल्स जागे असतील म्हणून. सर्व ॲनिमल्स जागे असतील. तर आता बघू पुढे काय ते. बर्ड्स डिपार्टमेंट बघून झालंय. आता परत आम्ही म्हणजे बसायला चाललोय दुसऱ्या सफारीला. वेदिका इकडे बघ ना बोलतो. इकडे पिंपॅरेला बसले आम्ही
आमची दीदी खूप वैतागली, ती रडायला लागली उन्हामुळे. गरम जास्त होतं इथं. आम्ही आलो होतो इथे ॲनिमल झोन बघण्यासाठी, वनविभाग गुजरात राज्य याच्यासाठी. बघू शकता इथे तिकीट भेटतं. तिकीट घेतल्यानंतर तुम्ही आतमध्ये गेलं तर इथे वाघ आहे, कोल्हे आहेत, जिराफ आहे, मगर आहे, स्नेक्स आहेत, रॅबिट आहेत, टर्टर आहेत. खूप प्रकारचे इथे प्राणी वगैरे आहेत ते. पण मेन मुद्दा असा आहे की इथे आम्ही आलो आहे दुपारच्या 3 वाजता आणि तुम्ही बघू शकता इतकं कडक ऊन आहे. कडक उन्हामुळे ना भरपूर हाल झालेत. आमचे पण हाल झालेत आणि आमच्यासोबत आमच्या मुलांचे पण भरपूर हाल झाले. पोरं नुसते चिडचिड करायला लागलेत उन्हामुळे आणि खूप जास्त हाल झाले. तिथून पूर्ण बघून आल्यानंतर आता सगळ्यांनी आम्ही एक कप आईस्क्रीम खाल्लेली आहे आणि आता झालं बस. आम्ही आलो, बरं वाटलं, पण उन्हामुळे जास्त त्रास झाला. आत्ताच आम्ही जंगल सफारीवरून व्हॅली ऑफ फ्लॉवर बघून आलो, पेंट झोन बघून आलो. आता 10 नंबर स्टेशनवरून आम्ही पार्किंग करतो. मेन गाडी जिकडं पार्क केलेली तिकडे जाणार आहे आणि पाठीमागेच तुम्हाला युनिटी ऑफ स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा दिसत असेल. वैशाली बघा. इकडे निघते. नाही ना पण? नाही ना पण? बसमधून निघाल्यानंतर आम्ही पार्किंगकडे आमच्या गाडीकडे गेलो. तेथून आम्ही नीलकंठेश्वरकडे निघालो आणि माझा मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाल्यामुळे बऱ्यापैकी व्हिडिओ शूट नाही करता आला आणि असेही खूप गरमी आणि खूप ऊन असल्यामुळे बऱ्यापैकी ॲनिमल्स बाहेर नव्हतेच, आम्हाला नाही दिसले. तर आता चाललो आहे आम्ही मंदिराकडे. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.